खूप आधी मी ज्या स्टार्टिंगला व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये मी खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणली होती आणि ती झाडं लावली होती. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. त्या व्हिडिओमध्ये मी कुठली झाडं आणली, कशी लावली आणि मी खत वापरायची पद्धत कुठली वापरते, म्हणजे कुठलं खत वापरते, नैसर्गिक खत आपण घरगुती पद्धतीने कशा पद्धतीने खत वापरू शकतो घरातलं काही गोष्टींचा यूज करून, ते सगळं मी शेअर केलंय. नक्की तो व्हिडिओ बघा. आता ती झाडं लावून ती खूप टाइम झाला आणि खूप छान आता ती झाडं झालेली, मोठी झालीत. ती झाडं कशी दिसतात आता, ती कितपत मोठी झालीत, किती फुलं येतात काय, ते सगळं मी आता तुम्हाला दाखवणार आहे. चला आपण बघूया. आम्ही सगळ्यात पहिलं झाड लावलेले ते म्हणजे हे ओव्याचं आणि तुळशीचं. आम्ही सगळ्यात पहिले झाडं जेव्हा लावायला चालू केली घरावर तेव्हा आम्ही तुळशीचं झाड लावलं होतं आणि त्यानंतर हा ओवा असा घेतला होता. खूप लहान होतं ते झाड, अगदी खूप छोटं, अशी 5-10 पानं अशी होती. आता खूप मोठं झालंय हे बघा, तुम्ही बघू शकता. छान असं फुललंय ते झाड आणि ह्याचे भजी वगैरे खूप छान लागतात. मी भजी अधूनमधून करते आणि छान लागते त्याची भजी. तुम्हाला हवं असेल तर एखाद्या व्हिडिओ मध्ये मी त्या भजीची सुद्धा रेसिपी दाखवेन. खूप छान बहरलंय झाड. त्यानंतर आम्ही जे झाड लावलं ते मोगऱ्याचं लावलं होतं, मोठ्या कुंडीमध्ये लावलेलं ते झाड. बघा छान फुलं येतात त्याला, अधूनमधून फुलं चालू असतात आणि आली की छान अशी फुलं, मस्त वाटतं बघायला, खूप मस्त वाटतं. आणि जेव्हा मोगऱ्याचं झाड जसं वाढत जातं, जसं कुठलंही झाड असेल जसं वाढत जातं तसं आपण त्याची रेग्युलर कटिंग केली पाहिजे. वरतून जेव्हा आपण झाडाची पानं कटिंग करतो, हे बघा इथे जशी कटिंग केलेली तशी कटिंग केली तर मग झाडाला नवीन पालवी फुटायला मदत होते, नवीन पानं येतात आणि छान झाड बहरतं आणि फुलं पण छान येतात. हे बघा फुलांची जशी नाही, कुठलंही झाड असेल त्याला रेग्युलर कटिंग वगैरे करायची छान अशी. मग त्याला पाणी खत वगैरे प्रॉपर असेल आणि कटिंग, पाणी खत आणि ऊन ह्या गोष्टी असतील तर मग झाड खूप छान बहरतं. कटिंग केल्याने नवीन पालवी फुटायला मदत होते. छान असं मस्त फुलं येतात. त्यानंतर आम्ही जे झाड लावलेले ते म्हणजे हे मिरचीचं. लहान हे झाड पण ह्याला मिरच्या अधून मधून येतात. मिरचीचं झाड लावताना मी जी आपली मिरची असते ती जेव्हा लाल होते तर मग ती लाल झालेली मिरची मी सुकवली. मिरची जेव्हा पिकते लाल झाल्यानंतर ती सुकवली आणि त्याच्या बिया होत्या त्या अशाच कुंडीमध्ये लावल्या होत्या. आधी स्टार्टिंगला ते झाड सुकलं तरी आम्ही त्याला पाणी वगैरे घालत होतो. त्यानंतर मग हे झाड परत आता नवीन बहर आल्यासारखं झालंय. तर मग त्याला मिरच्या येतात, अधूनमधून मिरच्या चालू असतात. मिरचीला सुद्धा कटिंग केली वरतून वगैरे कि मग ते छान फुलतं त्याचं झाड. हे बघा मिरच्या येतात अधूनमधून त्याला. पुढचं झाड आहे ते म्हणजे आपलं तुळस. आम्ही कृष्णा तुळस लावली आहे. आम्ही सगळ्यात पहिले जे तुळशीचं झाड लावलं होतं ते ह्या कुंडीमध्ये लावलं होतं. ह्या कुंडीमध्ये नंतर मग दुर्वा आला, त्याच्यानंतर तुळस पण बराच टाइम होती. नंतर दुर्वा आला आणि दुर्वा पूर्ण कुंडीमध्ये पसरला म्हणून मग आम्ही ते झाड जे काढून टाकलं आणि नंतर मग ही फक्त कुंडी दुर्व्यासाठीच ठेवली आणि नंतर मग नवीन तुळस घेऊन आम्ही लावली. नवीन तुळस घेतल्यानंतर मग आम्ही आधीच ती मोठ्या कुंडीमध्ये लावली. तसं झाडांना जर मुळांना पसरायला जागा असेल तर मग झाड चांगलं वाढतं. आणि कृष्णा तुळस लावली, चांगली झाली, मोठी अशी झाली. आणि कृष्णा तुळस चांगली, काळी तुळस जी असते ती कृष्णा तुळस ती चांगली असते दारात असलेली, त्यामुळे आम्ही ती घेतली होती. तुळशीचे पण चांगली वाढ होण्यासाठी तुळशीच्या वरती ह्या ज्या मंजुळा येतात त्या काढायच्या आणि तुळशीमध्ये टाकायच्या. ह्या बिया असतात बघायला गेलं तर तुळशीच्या. त्यानंतर मग त्या बिया नवीन रुजून परत झाड येतात आणि ह्या आल्यामुळे ना तुळशीची जी वाढ असते ती थांबते. त्यामुळे ह्या कटिंग करायच्या. हे बघा चांगली अशी, खूप चांगली अशी झाली. त्यानंतरचं नेक्स्ट झाड आहे ते आहे आपलं गुलाबाचं. आम्ही मोगरा आणि गुलाब एकत्रच झाड लावले होते. त्या व्हिडिओमध्ये मी सगळं शेअर केलंय, कसा लावला झाड वगैरे किंवा खत वगैरे काय यूज केलं, झाड लावताना कुठल्या पद्धतीने लावायचं जेणेकरून झाड चांगलं जगेल. चांगलं आलेलं आहे. अधूनमधून गुलाब वगैरे येतात, आता सध्या नाही आलेत, अधूनमधून येतात गुलाब. आणि त्याच कुंडीमध्ये तुम्ही बघू शकता हे आहे झेंडूची फुलं. ऍक्च्युली जी देवाची फुलं वगैरे असतात ती कुस्करून वगैरे मी ह्या झाडामध्ये टाकली होती खतासाठी वगैरे, आणि ते झाड लकीली ते रुजलं आणि त्याला चांगली अशी मस्त अशी फुलं आली. अजून 2-1 दिवसात ही फुलं तयार होतील. खतासाठी टाकलं होतं आणि झाड आले. आता जसं झाड वाढेल तसं कुंडी चेंज करायला लागेल त्याची, कारण मग दोन्ही फुलं एकाच कुंडीत असतील तर एखादं झाड मरू शकतं.
किंवा ते सुकून जाईल नंतर. आणि कुंडी मोठी आहे तरी पण ते मुळांना पसरायला जागा लागते, त्यामुळे आम्ही बघू जसं झाड आता थोड्या दिवसांनी वगैरे आम्ही ते कुंडी चेंज करू. छान अशी फुलं आलीत, मस्त वाटतात. त्यानंतर ही लास्ट म्हणजे दुर्वाची कुंडी. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तुळस लावली होती, नंतर तुळशीच्याच इथे दुर्वा आला. चांगला असतो घरात दुर्वा स्वतःहून आलेला, तर मग आम्ही ती मग कुंडी राहू दिली दुर्व्यासाठी. तुळस नंतर आम्ही दुसऱ्या कुंडीमध्ये नंतर दुसरी लावली. मंगळवारी वगैरे माझा जसा उपवास असतो तेव्हा वगैरे मला दुर्वा लागतोच. आम्हाला एक गिफ्ट म्हणून हे 2 पेन मिळाले होते. आता तुम्ही म्हणाल हे पेन आहेत, तर हे फक्त पेन नाहीये, तर हे पेन रियुजेबल आहेत. तुम्ही बघू शकता ह्याच्या मागच्या साईडला असं बिया दिलेल्या आहेत. एकामध्ये पालकची बी आहे आणि एकामध्ये भेंडीची बी आहे. अशा 2 बिया दिलेल्या आहेत. पेन यूज झाल्यानंतर मग त्याच्या ज्या बिया आहेत त्याची आपण झाडं लावायची. अशी मार्केटमध्ये सध्या छान छान असे इको फ्रेंडली पेन वगैरे येतात. प्लास्टिकचा वगैरे पेन असतो, पण यूज करतो आणि नंतर फेकून देतो. आता हा पेन आपण यूज करू शकतो, रियूज करू शकतो. त्याला परत आपण झाडं लावायला यूज करू शकतो, आपल्या पर्यावरणाचं रक्षण करायला यूज करू शकतो. 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इको फ्रेंडली पेन असल्यामुळे आपलं पर्यावरणाचं असंही रक्षण होतंय आणि 2 प्रकारची झाडं वेगवेगळी आहेत. त्यामुळे ती झाडं दिल्यामुळे आपण नवीन झाडं लावू, त्याच्याने अजूनही पर्यावरणासाठी मदतच होईल. ती झाडं आम्ही जेव्हा लावू त्याचा व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करू आम्ही. आणि नवीन कुंड्या वगैरे घ्यायच्या, अजून जरा गॅलरीचा मेकओव्हर करायचा, छान वेगळ्या अशा नवीन मोठ्या अशा कुंड्या घ्यायच्या, तेव्हा आम्ही झाडं लावूच. गॅलरीमध्ये बऱ्याचशा लहानशा कुंड्या आहेत त्या काढून त्याच्या जागी मोठ्या कुंड्या घ्यायच्या. त्याच्यामध्ये आमचा विचार झालाय पुढे कढीपत्ता वगैरे त्याचं झाड लावायचं. आता मिरची आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीरचं सुद्धा झाड लावायचा विचार झालाय. आता ते बघायचं, एकदा ट्राय करायचं कसं. टोमॅटो वगैरे जे आपल्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी लावता येईल आणि आपल्याला जेवणासाठी युजफुल असेल त्या सगळ्या गोष्टी लावायचे विचार चाललाय. बघू, जेव्हा आम्ही लावू तेव्हा त्याचा व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करू. नवीन कुंड्या घेतल्यावर नवीन झाडं लावताना कशी लावायची त्याचा व्हिडिओ शेअर करू. जो जुना व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये नॅचरल पद्धतीने खत, घरगुती वस्तूंचा उपयोग करून कसं करायचं ते सगळं शेअर केलंय. त्याच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, जाऊन नक्की बघा, तुम्हाला सुद्धा युजफुल ठरेल तो खत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. आता तुम्ही बघितलंच असेल आमचं मिनी गार्डन, आमच्या घरातलं कसं वाटतंय तुम्ही ते नक्की सांगा. आणि खताच्या टिप्स वगैरे त्याचा व्हिडिओ जो डिस्क्रिप्शन मध्ये देते, जाऊन बघा, नक्की तुमच्यासाठी तो युजफुल होईल. मी आता तुमच्यासोबत चिकन 65 ची रेसिपी शेअर करणार. त्याच्यासाठी मी इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे. जे घरी चिकन आणलं होतं त्यातलं मी थोडं चिकन साईडला काढून घेतलंय. हे सगळं बोनलेस चिकन आहे. छान चिकन धुवून छोटे छोटे पीस असे करून घेतलेत. त्याच्यामध्ये आपण जो चिकन 65 मसाला असतो, असं रेडीमेड पॅकेट मिळतं, ते आपण यूज करायचं. त्याच्यामध्ये काही दुसऱ्या ऍडिशनल गोष्टी वगैरे आपल्याला ऍड करायला लागत नाहीत. चला तर मग मी त्याचं मॅरिनेशन कसं करते ते तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी मी पहिले इथे घेतलेली आहे जिंजर गार्लिक पेस्ट. आपण ती घालूया थोडी. आणि त्यानंतर मग आता त्याच्यामध्ये आपण एक अंड फोडून टाकणार आहोत. आपण एक अंड फोडून घेतलेलं आहे. अंडा आता इथे मी एक फोडलंय. जिंजर गार्लिक पेस्ट घेतली आणि आता आपण हा चिकन 65 मसाला त्याच्यात मध्ये ऍड करूया. हे सगळं आता आपण छान मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच ऍड करायची गरज नाही, फक्त ह्या 2-3 गोष्टी ऍड करायच्या. मी ह्याच्यामध्ये आता मैदा घेतलेला आहे. मैद्यामुळे ते थोडंफार क्रिस्पी होणार आणि छान लागतो. मैदा ऑप्शनल आहे, तुम्ही घ्यायचं तर घेऊ शकता, ऑप्शनल आहे. आणि जो चिकन 65 मसाला आहे ते अराउंड ½ kg साठी वगैरे ते पॅकेट आहे. त्यामुळे तुम्ही चिकनची किती क्वांटिटी घेता त्यानुसार तुम्ही ते मसाला यूज करा. मी आता हे मिक्स करून घेते. हे आता मस्त मिक्स करून झालंय. आपण हे 15-20 मिनिटाचं मॅरिनेशन करत ठेवायचं. त्यानंतर मग आपण ते डीप फ्राय करायचं. गरम गरम खायला छान लागतं, त्यामुळे हे करून तुम्ही ठेवलं आणि जेव्हा हवं असेल तेव्हा गरम गरम करून फ्राय केलं तर खायला खूप चांगले लागतील. आता हे आपण मॅरिनेट करत ठेवूया.
चिकन 65 मी आता मॅरिनेट करत ठेवले. तोपर्यंत चिकनचा जो रस्सा करणार आहे त्याच्यासाठी मी मॅरिनेशन काय काय यूज करते ते तुम्हाला आता मी दाखवते. त्याच्यासाठी मी इथे चिकन धुवून वगैरे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिंजर गार्लिक पेस्ट मिक्स करूया. थोडीशी हळद, थोडाशी धना पावडर, हे घरचं तिखट आहे, मालवणी तिखट. तुम्हाला तिखट किती हवंय त्यानुसार क्वांटिटी ऍडजस्ट करा. हा कांदा लसूण मसाला आहे आणि हे आहे चिकन मसाला. त्यासोबत मी ह्याच्यामध्ये मॅरिनेशन साठी दही यूज करणार आहे. काही जण दही वापरतात, काही जण नाही वापरत. वाटण वगैरे जे करतो त्याच्यामध्येच काही जण फक्त चिकन बनवतात. मी दही सुद्धा वापरते. दह्यामुळे एक वेगळी चव येते आणि छान ग्रेव्ही सुद्धा छान लागते. आता हे आपण दही घेऊया. आता हे छान सगळं मिक्स करून घेऊया. चिकन कधी पण बनवायच्या आधी छान मॅरिनेट केलं ना चांगलं मुरतं आणि त्याची चव चांगली लागते. दोन्ही चिकन मी आता मॅरिनेट करत ठेवलेले आहेत. 15 ते 20 मिनिटं कमीत कमी ते मॅरिनेट करत ठेवायचं. त्यानंतर मग तोपर्यंत मी आता बाकीची तयारी करते. जो चिकनचा साठी रस्सा जो बनवणार आहे त्याच्यासाठी जे वाटण लागेल तो मसाला कसा करणार आहे ते मी आता बघते. मसाल्याची वगैरे तयारी करते. आणि जर का तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल चिकनवर, चिकन कसा करायचा डिटेल रेसिपीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, जाऊन नक्की बघा. आणि जे वाटण करणार आहे चिकनसाठी त्याचा सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बघितला आहे, त्याची सुद्धा लिंक देते डिस्क्रिप्शन मध्ये, नक्की बघा. आणि त्या पद्धतीने तुम्ही चिकन बनवून बघा. कसं लागतं हे नक्की मला सांगा. चला तर मग आता मी बाकीची तयारी करते. चिकन मस्त मॅरिनेट झालेलं आहे. मी जे चिकनचा रस्सा होता त्याला फोडणी वगैरे दिली आहे. आणि आता हे चिकन जे मॅरिनेट केलंय चिकन 65 ते आपण फ्राय करायला घेऊया. एवढं मस्त असं राहिलंय. आता आपण ते फ्राय करूया. आता हे गरम तेलामध्ये आपण मस्त टाकलंय. ब्राउनिश असं रेडिश असं होईपर्यंत आपण ते फ्राय करायचं. चिकन आहे, चिकन तसं जरा लवकरच शिजतं. गॅस मी बारीकच ठेवलाय. तेल छान तापू दिलं, त्यानंतर मीडियम फ्लेमवर असा गॅस ठेवला. हे बघा मस्त आपलं चिकन झालंय. छान अशी तर्री आली आणि झणझणीत असं झालंय चिकन. रेसिपी नक्की बघा तुम्ही. मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि इकडे आपलं हे चिकन 65 फ्राय होते. चिकन 65 आपलं फ्राय करून झालेलं आहे. छान गरम गरम आहे. गरम खायला खूप छान लागतं. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा नक्की गरमच करून खा. आणि त्याच्यासाठी मी आता इथे लिंबू पिळलेला हा कोबी आहे. कोबीमध्ये तिखट आणि मीठ आणि थोडासा लिंबू असं मिक्स केलंय. आणि गार्निशिंगसाठी आपण ही कोथिंबीर थोडी घेतली आहे. मस्त अशी कोथिंबीर भरभरूया. आणि वरतून हा कोबी. आपलं चिकन 65 रेडी आहे.
संध्याकाळी हळदी कुंकू सुद्धा आहे आमच्याकडे, तर मग हळदी कुंकूची मी तयारी आता तुम्हाला दाखवते. नवीन 5 वर्ष असतात तेव्हा 5 सवासणीचे वाण दिले जातात दरवर्षी. आता मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं माझं, तेव्हा मी हळदी कुंकूचे करंडे वगैरे दिले होते. आता या वर्षी मी बांगड्या देणार आहे. आपण चला बघूया त्याची तयारी कुठपर्यंत आली. हे बघा, हळदी कुंकूची तयारी झाली आहे. यावर्षी मी बांगड्या देणार आहे. तिळगुळ, हळदी कुंकू वगैरे सगळं काढून ठेवलंय. हळदी कुंकवाची तयारी पण झाली आहे. सगळ्यांना इन्व्हिटेशन सुद्धा देऊन झालंय. आता सगळे येतीलच. नंतर सोसायटीमधल्या सगळ्या लेडीज यायला सुरुवात झाली. खूप जणी आल्या होत्या. मला जेवढ्या जणींचं शूट करायला जमलं तेवढ्या जणींचं मी केलं. सगळं प्रॉपर शूट करायला नाही जमलं, गडबड होती, गोंधळ चालू होता, त्यामुळे मग नाही प्रॉपर जमलं. जेवढं जमल्या जणींचं शूट करायला तेवढं मी केलं. आणि असं छान वाटतं, म्हणजे असा एक चेंज मिळतो. आणि ह्याच निमित्ताने तर आपण 4 लोक एकत्र भेटतो. कारण आता बघावं तर ह्या बिझी लाईफमध्ये जो तो आपल्या लाईफमध्ये बिझी असतो, त्यामुळे असं काय असेल तेव्हा 4 लोक भेटतात. एकमेकांच्या पद्धती असतात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. हळदी कुंकवाच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात. मग त्या 4 लोक भेटले की मग त्या पद्धतींची देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होते. तेवढंच आपल्याला नवीन गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात. हा आमच्या बाजूला राहणारा छोटा आहे, खूप मस्ती करतो. तो पण आला होता त्याच्या मम्मीसोबत आणि मामीसोबत. त्याची पण लुडबुड चालूच होती. आजकालच्या बिझी लाईफमध्ये जो तो आपल्या घरात आपल्या कामात बिझी असतो. कोणाला असं 4 लोक भेटणार वगैरे असं काही फंक्शन वगैरे असेल तरच तसं भेटणं वगैरे होतं, नाही तर जनरली आपलं भेटणं होत नाही. त्यामुळे असे 4 लोक घरी येतात काही सणासुदीच्या वेळी किंवा कशाच्या निमित्ताने भेटतात. छान वाटतं, एक वेगळा चेंज मिळतो. गप्पा टप्पा होतातच शेवटी आपल्या. आणि आता सोसायटीमध्ये आमच्या बरेचसे कार्यक्रम होत असतात. आमच्या सोसायटीमध्ये माग गणपती वगैरे सुद्धा बसतात. आता काही दिवसात त्याचा व्हिडिओसुद्धा येईल. सोसायटीमध्ये वेगवेगळे फंक्शन्स होतात, डान्स वगैरे त्या रिलेटेड. ते सगळे मी फंक्शन शूट करायचा आता प्रयत्न करेन. हळूहळू ते सुद्धा मी कव्हरअप करेन आणि ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. येत्या काही दिवसातच तुम्हाला त्याचे व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. त्यामुळे व्हिडिओ चॅनलवर जर का नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या रेसिपीज असतात. बाहेर मी कुठे गेली, वेगवेगळ्या जागांचे वगैरे शूट्स असतात. परत हे घरातले काही फंक्शन्स असतात, देवाच्या पूजा वगैरे त्या रिलेटेड असतात. सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती नक्की बघायला मिळतील. मला माहिती आहे तुम्हाला कंटेंट नक्की आवडेल, त्यामुळे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जे माहिती असते, ज्या काही वेगळ्या रेसिपी किंवा वेगवेगळी माहिती असते ते तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर केल्यामुळे त्यांनासुद्धा नवीन गोष्टी शिकायला मिळतील. भेटू आपण पुन्हा एकदा नवीन दिवशी नवीन ब्लॉग सहित. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.